नमस्कार मंडळी, मी सायली आणि विवा बाईट डायरीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. हे बघा, इथे मी 2 मिरच्या, 4-5 पाकळ्या लसूण, कांदा, एक अख्खा मोठा, 3 टोमॅटो, अर्ध बीट आणि गरम मसाले घेतलेले आहेत अख्खे. आल्याचा एक तुकडा. मी तुम्हाला व्हेजिटेबल सूप बनवायला दाखवत आहे, जे मी घरात नेहमी बनवते. आता आपण एक भांडं ठेवायचं आहे गॅसवर. त्याच्यात 1 ते 1.5 चमचा तूप टाकायचं, साजूक तूप, चांगलं तूप. आणि तुपातच हे सगळ्या वस्तू आपण व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत. छानपैकी त्याला सूपला छान चव येते. आणि हा सूप तुम्ही भूक लागल्यानंतर जर पिला ना, तुम्हाला जेवणाची काहीच गरज नाही आहे. हेल्दी आणि मस्त टेस्टी. हे बघा, आता ते तूप गरम झालं, त्याच्यात मी अख्खे गरम मसाले टाकले. 1 दालचिनीचा तुकडा, तमालपत्र, 3-4 काळी मिरी आणि त्याच्यात 1 लवंग टाकली. ते तडतडल्यावर त्याच्यात मी मिरची टाकली अख्खी 1 तोडून. 4-5 पाकळ्या लसूण टाकले, 1 आल्याचा तुकडा टाकला आहे. आता हे परतवायचं आहे. ह्याच्यामध्ये ना आता आपल्याला कांदा घालायचा आहे, 1 मोठा रफली चॉप करून घालायचं आहे, कारण आपल्याला हे सगळं ग्राइंडरला टाकायचं आहे. ओके, नंतर वाटून घ्यायचं आहे सगळं. आता हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे, लालसर फ्राय करून घ्यायचा आहे. थोडासा लालसर झाला ना की आपण ह्याच्यात बीट घालणार आहोत. चिरून घेतलेलं बीट आपण धुवून स्वच्छ थोडंसं सोलून घ्यायचं आहे आणि अर्ध बीट घालायचं. तुम्हाला अख्खं घालायचं तर तुम्ही घालू शकता. बीटनी कलरही छान येतो आणि बीट हे खूप हेल्दी असतं. आणि ह्या बीटबरोबर आपण बटाटा पण घालायचा आहे. बटाटा मी नंतर घातला आहे, मी विसरले होते घालायला. तर बटाटा सोलून आणि रफली चॉप करून ह्याच्यातच बटाटा घालायचा आहे. आणि याला आता 5 ते 7 मिनटं मंद गॅसवर वाफ काढून घ्यायची आहे छानपैकी. हे बघा, आता छानपैकी 5 ते 7 मिनटं याला आपण कुक करून घेतलेलं आहे, बारीक गॅसवर झाकण ठेवून छान सुंदरपैकी. आणि उघडल्यावर हे बघा, हे असं दिसतं आहे. आता याच्यामध्ये ना आपण रफली चॉप केलेला टोमॅटो घालूया. मी 3 ते 4 टोमॅटो घेतलेले आहेत, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घ्या. आणि टोमॅटो जरा घातले ना तर जरा चांगला आंबटपणा पण येतो आणि छान हेल्दी सूप बनतं. याच्यावर तुम्ही गाजर, वाटाणा, तुम्हाला जे लागतील ते व्हेजिटेबल तुम्ही ह्याच्यात टाकू शकता असं फ्राय करताना. आणि मध्ये सगळं ग्राइंड करून घ्यायचं आपण. आता हे बघा, बटाटा मगाशी सांगितलं होतं, मी विसरले होते, पण जेव्हा बीट टाकणार ना तेव्हाच बटाटा टाकायचा, कारण बीट आणि बटाटा शिजायला थोडा टाईम लागतो, म्हणून ते आधीच घालायचं. मी विसरले म्हणून मी आत्ता टाकते आहे. आणि आता याला पुन्हा 5 ते 7 मिनटं टोमॅटोबरोबर वाफ काढून घ्यायची आहे बटाटा टाकून. पुन्हा थोडासा बटाटा कच्चा वगैरे राहिलं तरी चालतं, अर्धवट शिजलं तरी बीट आणि बटाटा, कारण आपल्याला नंतर ग्राइंड करून आपण त्याला बॉईल करणार आहोत, तर ते त्यामध्ये शिजून जातं नंतर उरलेलं जे आहे ते. हे बघा, व्यवस्थित आता याला परतवायचं आहे आणि छानपैकी आणखीन 5 ते 7 मिनटं मीडियम एकदम लो फ्लेमवर वाफ काढून घ्यायची, त्याची पुन्हा शिजवून घ्यायचं आहे. पाणी घालायचं नाही अजिबात, त्या तुपामध्येच त्याला छानपैकी वाफ काढून घ्यायची आहे. बघा, झालं आहे माझं. आता टोमॅटो एकदम छानपैकी नरम झालेले आहेत. बाकीचे इन्ग्रेडियंट पण ऑलमोस्ट डन आहेत. थोडंफार बटाटा आणि बीटच थोडाफार कडक राहिले असतील, हार्ड असतील, ते नंतर ग्राइंड केल्यावर आपण बॉईल करणार आहोत. ओके, चला, झालेलं आहे. आता ह्याला ना आपण थंड करून घ्यायचं आहे छानपैकी. याच्यात तुम्हाला हवे ते व्हेजिटेबल्स तुम्ही ॲड करू शकता. हे आता थंड करून घ्यायचं आहे थोडं 10-15 मिनटं आणि ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. प्युरी बनवून घ्यायची आहे त्याची. हे बघा, मी आता हे मिक्सरमध्ये टाकलं आहे. आता याची प्युरी बनवून घ्यायची आहे. याची मी प्युरी बनवून घेतलेली आहे. आता आपल्याला एका भांड्यात काढायचं आहे, त्याच पातेल्यामध्ये आपण काढूया छानपैकी. आणि त्याच्यात मिक्सरला बाजूला पण थोडंसं प्युरी लागली होती, तर मी मिक्सर धुवून पाणी टाकलेलं आहे. तुम्हाला जेवढा थिकनेस हवा आहे सूपचा त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यात पाणी टाका. आणि हा सूप थोडा बॉईल झाल्यानंतर थोडासा आणखीन थिकनेस येतो याला, तर त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याची कन्सिस्टन्सी करू शकता. आता याच्यात आपण मीठ टाकूया चवीपुरतं आणि याला छान बॉईल करून घेऊया 5 मिनटं. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि 5 मिनटं बॉईल करून घ्यायचं. आणि तूप नक्की टाका. सगळ्या भाज्या जेव्हा आपण फ्राय करणार त्याच्यात तूप टाका. आणि नंतर जेव्हा आपण सर्व करतो ना तेव्हासुद्धा थोडंसं तूप वरून टाका, खूप छान लागतं. बघा, बॉईल झालेलं आहे सूप आपलं, छानपैकी शिजलेलं आहे. आता आपण याला सर्व करूया आणि सर्व करून त्याला वरून आपण तूप घालूया छानपैकी. मस्त गरम गरम सूप. आणि हे सूप तुम्ही 1 बाउल पिलं ना, जे लोक डाएट करतायत, ज्यांना हेल्दी पाहिजे आहे, त्यांच्यासाठी हे खूप चांगलं आहे. जेवणाचा एक अल्टरनेट ऑप्शन आहे. ओके, जेव्हा भूक लागलेली असते त्यावेळेला. हे बघा,
आता वरून आपण तूप घालूया. आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल आणि माझे असेच व्हिडिओ तुम्हाला नवनवीन बघायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ, तो कशी वाटली रेसिपी ती. आणि जर काही आणखीन तुम्हाला त्याच्यात बदल हवे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की कळवा. मी नक्की प्रयत्न करेन ते बदल घडवून आणण्याचे. माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू. हे बघा, छान, एकदम छान दिसतोय सूप. हेल्दी सूप, व्हेजिटेबल सूप. नक्की ट्राय करून बघा सूप घरामध्ये. धन्यवाद.